है मैंने अक्सर गम छुपाते हुए, गमों की महफिलों में मुस्कुराते हुए। होगा तू लापरवाह सिकंदर दुनिया के लिए, तुम्हें देखा है मैंने तेरे जूते निभाते। तू दिखाता कुछ और है जमाने को, तुम्हें देखा है मैंने बेनकाब होते। कामयाब तो है तू मशक्कत ईमान में, मगर तुम्हें देखा है मैंने बर्बाद होते। इलाही, वाचकाला जसा पुस्तकाचा विषय समजेल, लेखकाला तसा त्याच्या स्वभावाचा आशय समजेल. एकाच शैलीतल्या भिन्न लोकांच्या भावना काही नवीन नाही आणि एकाच शैलीतल्या भावनांचा अर्थ लावणे कठीण आहे. पण मग तू काय एवढं केविलवाणं लिहिलंयस? तुला कसलीच कमी नसेल की आयुष्यात? पैसा, प्रसिद्धी, प्रभाव सगळंच मिळालं असेल की? मला समजण्यात घाई केल्याचे परिणाम दिसतात सा. माझ्या प्रती लावलेले निष्कर्ष चुकतायत सा. नशिबाचा खेळ सारा पडद्यांमागे रचलेला तुझ्या स्वप्नातला लेखक मी नव्हे, प्रसिद्ध किंवा गाजलेला. तू नेहमीच असं बोलतोस का रे? यमकात आणि ह्या एवढ्या एक्स्ट्रा ऑर्डिनरी टॅलेंट मधूनही तुला काहीच मिळालं नाही. घ्या, ही तर आपल्या देशाची परिस्थिती कळते. पण मग तुझ्यासारख्या कलाकाराची ही दशा असेल तर माझ्यासारख्या स्वप्न पाहणाऱ्याने काय करावं? अशी काय स्वप्न आहेत तुझी ज्याचं भविष्य तू माझ्यावरून ठरवतोयस? माझ्या अपयशाच्या गोष्टीला तुझी मर्यादा समजतोयस? तुझ्यासारखीच लिखाणाची आवड आहे मला. मी कविता करतो. तुझ्या इतके सुंदर नसतात पण आवडतात लोकांना, एस्पेशली माझ्या मित्रांना. पण अरे, हे सगळं माझ्या पुरतं झालं. मी यातून पुढे जात नाहीये कुठेच. मला माझे विचार 4 मित्रांपुरते नाही ठेवायचे. त्यांना ना मनामनात पोचवायचं, रुजवायचं. या देशातल्या प्रत्येकामध्ये कॅप्टन हे नाव गाजवायचं. चांगलं आहे की मग. एवढी अभिजात स्वप्न पाहतोयस तर मग अडचण कसली आहे? स्वप्नपूर्ती रोखणार हे दडपण कसलं आहे? माझी स्वप्न पूर्ण करण्यात माझे घरचे सपोर्ट करतील असं वाटत नाही मला. अरे, त्यांना वाटतं यात काही भविष्यच नाहीये. हा, मग बरोबरच आहे ना. आता माझ्याकडेच बघ. असू दे, माझा वैयक्तिक मुद्दा आहे तो. तू नको विचार करूस त्याचा. राहिला. आणि काय रे, मी तुझी सगळी पुस्तकं वाचली. सगळ्यांमध्ये मला तुझ्यातली जिद्द आणि अल्लडपणाच दिसलाय. मग हे एवढं दुखी का? माझा वैयक्तिक मुद्दा आहे तो. तू नकोस विचार करू त्याचा. अरे, लेखकांची सवयच असते गोड भ्रमात जगायची. वास्तवात न घडणाऱ्या गोष्टींना लिखाणात लिहून पाहायची. या पूर्वीच्या पुस्तकांमध्येही बऱ्याच गोष्टींचा संगम होतो. समाधान होतं, स्वातंत्र्य होतं, सगळं काय होतं. पण मी नको. तू नव्हतास म्हणजे? हे एवढं लिखाण पुरण करूनही तुला स्वतःवर विश्वास नाहीये? लिखाणाचं काय घेऊन बसलास? यमकाला यमक जोड फक्त वाक्याला चाल लागते. कविता रचत नाही आणि रूपकांच्या मदतीने फक्त व्यक्त होता येतं. आपण प्रश्न काय मिटत नाही. मस्त नाही लागलंस का तुम्ही माझ्या बापासारखं बोलायला? मला वाटायचं जे प्रेम मला त्यांच्याकडून मिळालं नाही ते तुझ्या पुस्तकातून मला मिळेल. तूही त्यांच्यासारखा भयाड आणि पळपुटत आहेस. घेतलेल्या जबाबदाऱ्यांची जाणीवच नाहीये तुम्हाला. तुझ्याच
भाषेत सांगायचं ना तर फक्त वाक्यात यमक असून उपयोग नाही, स्वतःमध्ये ती धमकही असायला लागते.